ओव्हरचा पॉवर प्ले असणार आहे. पहिला चेंडू लॉफ्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला क्षेत्ररक्षक 1 2 3 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना. दोन धावांनी श्री गणेश यादव, ऋतिक आणि तुषारची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बघा पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. वेगाने चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू अगेन्स्ट मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण असतं रे. आणि गोलंदाजी सुद्धा प्रथम करतोय. प्रथमच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं थोडंसं दबाव असतो. आणखी आपण इथे पाहू शकता 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफळ करते. आणि प्रथमला सुद्धा माहिती आहे मला जर का प्रथम षटक हाताळण्यासाठी दिले तर इथून जास्त धावा नाही द्यायच्या आहेत. टप्पा पडल्यानंतर उसी घेणारा चेंडू होता. अजून एक डॉट येतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळ करा धावा मात्र 2 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजीचा नजारा. अजून एक निर्धाव चेंडू. प्रथम पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग नाही दाखवून देणार आहे समोरच्या संघाला. तो त्याची गोलंदाजी आपल्या संघासाठी जे धावफलक आहे त्याला सातत्याने शांत आणि संयम देण्याचा प्रयत्न करतो. धावफलक 2 वरती स्थिरावलं जाते. चेंडू हवेमध्ये मिड ऑनला क्षेत्ररक्षण चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. पॉवर प्लेचं षटक होतं. त्या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्यात आणि शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. गडी बाद. थँक्यू डीजे. येस पहिले 2 ओव्हर बाबरे. आता 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असू शकतात. बॅट्समॅन चॉईस लगातार 2 ओव्हर. आता इथून सर्कलच्या बाहेर तुम्ही अजून एक खेळाडू काढू शकतात. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्गवरती विशाल येतोय. बघा पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा आल्यात. खूप चांगली गोलंदाजी प्रथम सातत्याने या मैदानावरती खेळताना प्रभावित करणारी कामगिरी करतोय. लेग बाईसचा इशारा. तर इथे आपण पाहू शकता क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करावा लागेल. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती येतोय आणि जेव्हा जेव्हा लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो ते या ग्राउंडवरती यशला आठवणं सुद्धा गरजेचं आहे. यशने केलेली खेळी आपल्या संघासाठी खूप चांगली आहे. लेफ्टी म्हणून एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडे आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत. पंचांचा डिक्लेअरचा इशारा देतोय. बघा प्रेक्षक वर्ग आपणास विनंती करते सर का आपण तिकडून उठलात तर बरं होईल.
प्रेक्षक वर्ग प्लीज आपण तिकडून उठलात तर बरं होईल. क्रुशियल मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आहे. सचिनजी आपणास मी विनंती करतो की आपल्या प्रेक्षकांना थोडंसं मागे राहायला सांगायचंय की तिकडे डिक्लेअर झोन आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक डॉट दे. पॉवर प्ले मध्ये येणारा डॉट थोडासा दबाव वाढवणार आहे की ते धावफलक आतापर्यंत आपण विचार केला तर मात्र 4 धाव आहेत. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आपण इथे पाहू शकतो विशाल घाई करतोय. इथून मॅच मध्ये वेळ नाही घ्यायचाय. आजच्या दिवसातील पहिली मॅच मध्ये घेतलेला वेळ त्याची सुद्धा आपण चर्चा नक्की इनिंग ब्रेक मध्ये करू. डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक तिकडे होते सज्ज. स्टंपिंगच्या रूपात दुसरा सलामीवीर बॅटर तंबूच्या दिशेने गडीबाद. थँक्यू डीजे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा मात्र 4 धावा. सद्गुरू वटार मॅच मध्ये आपण पाहू शकता गोलंदाजी करताना प्रभावित केले. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा धावफलकार दी. सर चेक केलं जाईल स्टंपिंग. डीबीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेक केलं जाते. मग डीबीएनचे दोन्ही कॅमेरामॅन सर्व काही प्रॉपर कॅप्चर करतात. एका बाजूला कार्तिक मांगेला आहेत आणि आपण फ्रंट कॅमेरामॅन 24/7 ज्यांना आपण म्हणतो आमचे असे रोहित चौधरी आमचे स्कोरर. अर्पित चेक केलं जाते. डीबीएनच्या टेक्निकल टीम ची मदत केली जाते. येस सर यष्ट्यांच्या पुढे चेंडू पकडलेला आहे. नो बॉल असणार आहे. हा सुद्धा आपण पाहू शकता आत्मविश्वास असतो घेताना आपण पाहू शकता. यष्टीरक्षक थोडीशी घाई. शाही जीवनामध्ये शिकताना एक म्हण नेहमी असते अति घाई संकटात नाही. आता या मॅचचा जो मुवमेंट आहे त्याला जर का इथून एखादा मोठा फटका आला ना तर ते मुवमेंट पूर्णपणे फलंदाजी करताना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला जाईल की विशालने आता इथून वेळ सुद्धा गेलाय. पुढचा चेंडू फ्री हिट सुद्धा आहे. लायसन मिळाले मोठा फटका खेळण्याचा. लायसन तुम्हाला होतं मोठा फटका खेळण्याचा पण विशालची गोलंदाजी आपण पाहू शकता. पंचांचा लेग बाईसचा इशारा येतोय. 1 धाव. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफलकार दी. ते आपण पाहू शकता. आता फ्री हिट नो चेंडू होता त्यावर मोठा फटका नाही आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पॉवर प्लेचा. इथून जर का एखादा मोठा फटका आला ना पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवरती म्हणजे ते धावफलक बॅलन्स सुद्धा होऊ शकतं. पण एका बाजूला विशाल आणि प्रथम आपल्या संघासाठी खूप चांगली गोलंदाजी. खोलवर टप्प्याचे चेंडू ऑफ साइडला सर्कलच्या आतमध्ये फेकी वेगाने. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लगावला गेल्या 7. घेऊया ब्रेक. ऐकू एक डीजे संगीत. डीजे बघा 2 षटकामध्ये धावफलक एकदम शांत आहे. मात्र 7 धावा आहेत. गोलंदाजी मारवरती राकेश येताना 7 धावा धावफलक दी. पॉवर प्लेच्या षटक होतं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंगचा नजारा नाही दिसलाय. म्हणजे पहिल्या 12 चेंडूमध्ये जास्त धावा नाही आल्यात.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांवरती लावता लावता सिंगल. वागेश्वरी वाघोरीला आता मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखावी लागेल, ते आपण पाहू शकता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र सिंगल. इथून आपण जर का विचार केला तर जमेशी बाप आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली, म्हणजे इथून सिंगल आणि डबल धावा येतात. फक्त 8 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे वळण घेतोय आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये येतोय. ही सेमीफायनलचा दिल्लर आहे. सद्गुरू वटारचा खेळ अशा प्रकारे सुधारलाय की इथून आपण पाहू शकता समोरच्या संघावरती पूर्णपणे दबदबा बांधून ठेवलाय आपला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला तर चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक राहतील थोडेसे दूर, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. फेकी थोडीशी खराब आहे पण 2 धावा कंप्लीट. 10 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. सिंगल आणि डबलला महत्व दिलं जाते मैदानाच्या आतमध्ये, पण एखादा मोठा फटका आला तो वागेश्वरी वाघोळी सुद्धा पूर्णपणे मॅच मध्ये येऊ शकते, कारण की तो एखादा मोठा फटका तुम्हाला कॉन्फिडन्स देणार असेल. त्याचेच प्रयत्न चालू आहेत. अजून एक डॉटचं पतन होताना, अजून एक निर्धाव चेंडू येणारा, प्रत्येक डॉट दबाव वाढवणार आहे. वागेश्वरी वाघोळी थोडासा दबावामध्ये आहे. सद्गुरू वटार संघ मॅच मध्ये पूर्णपणे दबदबा. ऑन साइडला चेंडू जातो हवेमध्ये स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवले, सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा धावफलकावरती. आलेल्या षटकार आणि वागेश्वरी वाघोळी संघाच्या डकआउट मध्ये थोडासा उत्साह आणलाय. आता हाच उत्साह कायम ठेवण्यासाठी अजून इथून धावफलकावरती भर देण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लगावल्या जात आहेत. 17. घेऊया ब्रेक, ऐकूया एक संगीत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी प्रथम सज्ज. प्रथमच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चिराग आहे त्या दिशेने, खूप चांगला झेल लॉंग ऑनला टिपला जातोय. गडी बाद. थँक्यू डीजे. गोलंदाजी मारवरती प्रथम आलाय आणि प्रथमने पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन होताना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने आपण पाहू शकता. सिंगल कंप्लीट. 18 धावा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. इथून मॅच मध्ये थोडासा संघ वागेश्वरी वाघोळी दबावामध्ये आहे. रोहित स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आल्यात, ते आपण पाहू शकता. प्रथमच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं थोडासा अडचणीची बाब आहे की पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र 2 धावा दिल्या. बॅटची किनारा लागून चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या डोक्यावरतून डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होताना
3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलो तर 19 धावा. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 19. धावफलकाचा वागेश्वरी वाघोळीचा जर आपण विचार केला तर धावफलक एकदम शांत आणि संयम आहे. त्याला जलद गती देण्यासाठी स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. तर स्वतः कर्णधाराला आपल्या खांद्यावरती आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल आणि ती जबाबदारी घेताना इथून धावफलकाला एक जलद वेगाने पुढे देण्यासाठी 1 या 2 मोठे फटके जे मॅच मध्ये रंगत आणू शकते. टार्गेट सेट करण्यासाठी पण प्रथम इकडून आपण पाहू शकता वेगाने जलद गतीने षटक हाताळण्यासाठी जाणला जातो आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा बघू शकता. हलक्याने फक्त चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीमध्ये घेऊन काढलं आणि सिंगल ऍड होताना 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलो 2020. वेगाने वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता प्रथम इथे आपण पाहू शकता ही ट्रेन आहे, बुलेट ट्रेन आहे. सुटल्यानंतर थांबायचं नाव नाही घेत आहे. प्रथमच्या अगेन्स्ट मोठे फटके नाही खेळले जात आहेत. अजून एक डॉट आहे, 20 वरती धावफलक स्थिरावलं जाते. आतापर्यंत आपण जर का प्रथमचा विचार केला तर 11 चेंडू हाताळले आहेत आणि त्या 11 चेंडू हाताळताना तर 5 या 6 धावा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 21 धावा. 3.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. येस, रिव्ह्यू रेफर केला गेला, चेक केलं जाईल. वाईट साठी रिव्ह्यू रेफर केला गेला, चेक केलं जाईल. ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे चम 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 It's a wide ball. एकवीस धावा धावफलकावरती. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना वेगाने चेंडू हाताळलाय पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टीरक्षक वेगाने चेंडूवरती आले सुद्धा. यष्ट्यांवरती चेंडू लावलं सुद्धा. प्रथमच्या गोलंदाजीने या मॅच मध्ये पूर्णपणे दबाव बनवून ठेवलाय. खूप चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रोहितच्या बॅटची एज लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 22 22 धावा. प्रांजल शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज. इथून आपण पाहू शकता वाघेश्वरी वाघोळी संघ थोडासा दबावामध्ये. इथून 5 षटकांची मॅच आहे आणि आपण पहिले 2 षटक पॉवर प्लेचे षटक होते. त्या 2 षटकामध्ये जशा तुम्हाला धावा बनवायच्या होता निदान 12 धावा सुद्धा नाही झाल्या पहिल्या 2 षटकामध्ये. हाच दबाव कायम ठेवला गेला सद्गुरू वटाराच्या बाजूने. फुलटॉस चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आपण पाहू शकता प्रॉपर जज करून एक चांगला झेल टिपला जातोय. अजून एक विकेटचं पतन. गडी बाद.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतील. विशाल आले फेकी, तर रोहितला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये धावावं लागेल. सिंगल डबलनी धावफलक चालू ठेवावं लागेल. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलं तर 24 धावा, 24, 4.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मोठा फटका घालण्याचा प्रयत्न चालू आहे. बॅटची एज लागून चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जाते. कोरोटी विरुद्ध चेतक वाघोली, दोन्ही कर्णधार विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. चेतक वाघोली विरुद्ध कोरोटी, दोन्ही कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण चिराग आहेत. वेगाने फेकी वरच्या दिशेने केले. आता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जर का फेकी नाही केली तर 2 धावा सुद्धा कंप्लीट होताना दिसत आहेत. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 27 धावा. म्हणजे आपण जर का या मॅच मध्ये विचार केला ना, ओव्हरऑल 29 चेंडू हातावून झालेत. त्या 29 मध्ये 27 आणि पहिल्या 12 मध्ये तुम्हाला ते पॉवर प्लेचं ॲडव्हान्टेज सुद्धा होतं. त्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग नाही झाल्यात, सर्वात चिंतेची बाब. शेवटच्या चेंडूवरती कर्णधार रोहित प्रहार करण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या चेंडूवरती मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवले सीमारेषा पार षटकारासाठी. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. धावफलक 3 33 वरती स्थिरावला जाते. 34 इज द टार्गेट फ्रॉम टीम सद्गुरू वटार. चला कोरोटी कर्णधार, चेतक वाघोली. बघा कुणालच्या बॅटमधून रोहितने 6 मारला होता, त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आले रोहित यांना. कुणाल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात येतं की ज्यांच्या बॅटमधून जर का कोणी षटकार मारला तर. चला कोरोटी कर्णधार, चेतक वाघोली कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचे. चला दोन्ही कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचे. हॅलो चला या दोन्ही कर्णधार चेतक वाघोलीचे कर्णधार आलेत का?
क्रीडा समिती असा कॉल यश वझेने केलाय आणि क्रीडा समिती आलाय. यश वझेन हा कॉईन दिला जाईल. बघा कॉईनची खासियत अशी आहे ज्याच्याकडे जास्त कॉईन त्याला एक ट्रॉफी संध्याकाळी मिळणार आहे. थँक्यू सो मच. यश टॉस जिंकला, निर्णय काय असेल? पहिला मी बॉलिंग करणार आहोत. समोर मित्र आहे अगदी जवळचा, रोज संपर्कात असणार. आता एकमेकांविरोधात खेळत असताना कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? ॲक्च्युली बघायला गेलं तर तो मित्राचा ठिकाणी ठेवा आणि जिकडे आपल्याला स्वतःच्या जेव्हा ते गावासाठी ती वेळ येते तेव्हा आपल्याला पहिला ते गावासाठी प्रेफरन्स देऊन सेकंड चान्स तर मित्राला द्यावा लागतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुला या मॅचसाठी. यश, या अगोदरची मॅच बॅट खूप चांगल्या प्रकारे चालली आहे. समोर आता कोरोडीचा संघ आहे. कशी तयारी आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? आम्ही पण क्षेत्ररक्षण करणार होते पहिला, पण आता बॅटिंग आले तो कॉईन आपला टॉस आपल्या हातात नसतो. पण ठीक आहे, आम्ही आमचे 100% देऊ आणि मॅच जिंकायची कोशिश करू. चेतक वाघोली या अगोदर फायनलमध्ये कधी आली होती आणि फायनलमध्ये कधी पोहोचण्याची त्यांना संधी मिळाली, त्यांनी किती दिवसानंतर फायनल खेळत आहे? ॲक्च्युली 2 टुर्नामेंट आम्ही, एक म्हणजे HBPL झाली आणि याच्या अगोदरची टुर्नामेंट सेमीमध्ये आम्ही हरले, तर आम्ही आता पोचायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला कोरोटी संघाने. प्रथम त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चेतक वाघोलीला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. मोठी मॅच म्हणजे सेमीफायनल नंबर 2चा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना तो दिसेलच. तुर्तास फायनलमध्ये एंटर करणारा पहिला संघ कोणता असेल हे थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सामिती ब्राह्मण संघ क्रीडा कमिटी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा. स्टेट इन विथ DBN लाईव्ह. थँक्यू. हॅलो चेक. थँक्यू सर. बंड्या भाऊजीने जर 6 मारला तर आदित्य नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. चिराग अँड मृगांची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. पहिला चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजी मारवरती खुनाल आहे. इथून आपण पाहू शकता मॅच मध्ये इथून जर का वाघेश्वरी वाघोईला लढायचं असेल तर डॉट चेंडू हाताळणं ह्या मॅच मध्ये लढण्यासाठी एकमात्र ऑप्शन म्हणजे निर्धाव चेंडू. तर इथे आपण पाहू शकता कशा प्रकारे खेळ केला जाईल. अकोटप्पाचा चेंडू ऑफसाइडला. चेंडू पाहतोय, जातोय. पॉवरफुल बॅटिंगचा नजारा लॉंग ऑफच्या दिशेने. चिरागच्या बॅट मधून एक दणदणीत षटकार. चिराग पाटीलच्या बॅट मधून आपण पाहू शकता पॉवरफुल स्ट्रोक चालणं. चला चिराग नाईक पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू जितक्या वेगाने येतोय कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. चिरागच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 12 धावा धावफलकार दी. निर्धाव चेंडूची सांगता. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये जर का चिरागने षटकार मारला तर रोहित भाऊजी यांच्याकडून 500 रुपये आहेत. म्हणजे 2 चेंडूमध्ये एखादा षटकार. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. उजव्या यष्ट्यांच्या बराच बाहेर पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा येतोय. 13 धावा धावफलकार दी. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. चिरागला सुद्धा माहिती आहे मागची मॅच जिकडे सोडली होती ना 12-32 ची खेळी, तीच खेळी मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहू शकता. संघाला आपण पाहू शकता इकडे चेस करायचंय
तर ती चेस करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्टार्ट खूप चांगला ठेवणं. चिरागच्या बॅटमधून षटके ऑफसाईडला आल्यात आणि ते खूप चांगले स्ट्रोक होते. बॅटची खालची एज लागून चेंडू, बॉटम एज लागून चेंडू जातोय मागे डिक्लेअर झोन मध्ये निघून. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकार धावा आपण जर का पाहायला गेलो तर 14 धावा. बघा आता चिराग सुद्धा मृगांगला सांगतोय की कोणत्या बाजूनी हवा आहे, हवेच्या विरुद्ध कशा प्रकारे फटके खेळायचे आहेत. आणि इथे आपण पाहू शकता की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे आपण पाहू शकता सर्कलच्या आतमध्ये जर का विचार केला तर ऑफ साईडला सर्व खेळाडू आहेत. ऑन साईडला 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, त्यांच्या दिशेने फटके नाही आलेत. ऑफ साईडला पॉइंटचा क्षेत्ररक्षक शरीराचा वेध घेऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण चेंडू हातामध्ये नाही येत आहे. शेवटच्या चेंडूवरती सिंगल ऍड होताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकार धावा लगावल्या जात आहेत. 15. पंधरा धावा धावफळकार दी नवीन गोलंदाज आर्यन गोलंदाजी मारवरती. आर्यनचा पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवले स्टेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक बनला दर्शक आणि दर्शकाने जर का कॅच पकडली तर 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. ते 100 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. मृगांग सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी पुन्हा एकदा घोडप्पाचा चेंडू होतात. त्यावर आता यष्टीरक्षक बोलतोय की मला जायचंय, गोलंदाज बोलतोय की मला जायचंय. मग दोघांनी विचार केला की कोण जाणार, पण त्या विचार करण्याच्या वेळेच्या नादामध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला. सिंगल ऍड होताना 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पंकजी पाटील आपणास विनंती करतो की कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पंकजी पाटील सर आपणास विनंती करतो कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 22-22 22 धावा. चिरागच्या बॅट मधून चेंडूला पाठवले जिथे एकही क्षेत्ररक्षक नाहीये. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूं शेर यारो. निश्चितच आहे राजा. आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा चिराग राजा होता. या मॅच मध्ये सुद्धा तीच खेळी आपल्या संघासाठी. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडूवरती येतील फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. 27 धावा धावफळकार लगावल्या जातात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. सेमीफायनलचा दिल्लर मैदानाच्या आतमध्ये वागेश्वरी वाघोळे 34चं टार्गेट सेट करताना कशा प्रकारे आपण पाहू शकता. सद्गुरू वटार सेमीफायनलच्या मॅच मध्ये फायनलचं तिकीट सहजासहजी नाही मिळणार. त्या तिकिटासाठी लढावं लागतं आणि लढताना सुद्धा सद्गुरू वटार. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरतून चेंडू खाली येतील आणि लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल टिपलाय. संपलाय मृगांगचा खेळ. गडी बाद.
नवीन फलंदाज भागेश मैदानाच्या आतमध्ये. तर इथे आपण पाहू शकता 34चा पाठला करायचा आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 27 धावा. भागेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे आणि विजयाची साथ आपण जर का पाहायला गेलो तर सद्गुरू वटारच्या बाजूने धावताना भागेश आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये डगआउट मधून सेट होऊन आल्यात. स्ट्रेटच्या दिशेने भागेशच्या बॅट मधून एक पॉवरफुल षटकार. आता जिंकण्यासाठी मार्ग असणार आहे. एक धावेची गरज बघा. वागेश्वरी वाघोळी जे धावफळक सेट करण्यासाठी जो प्लॅनिंग होती ते प्लॅनिंग नाही होतं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू पडतोय नोजमॅन लँड मध्ये, चेंडू जातोय सीमारेषा बार. 2 चेंडू सीमारेषा बार. हार्ड लक टीम वागेश्वरी वाघोळी विजेता संघ सद्गुरू वटार इन टू द फायनल. खूप खूप अभिनंदन टीम सद्गुरू वटार. DJ Bravo, DJ